विशेष बोधकथामध्ये आपले स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे गुरुपेक्षा कुणी मोठा नाही। एक गाय गवत चरण्यासाठी जंगलात गेली। जवळपास संध्याकाळ झाली होती। तिला एक वाघ शांतपणे तिच्या दिशेने येताना दिसला। ती घाबरून इकडे तिकडे पळू लागली। तो वाघही तिच्या मागे धावू लागला। पळत असताना गायीला समोर एक तलाव दिसले। घाबरलेली गाय तलावात शिरली। तो वाघही तिचा पाठलाग करत तलावाच्या आत शिरला। तेव्हा त्यांनी पाहिले की तलाव फार खोल नव्हते। त्यात पाणी कमी असल्याने ती चिखलाने भरलेली होती। त्यामुळे वाघ व गायीतील अंतर खूपच कमी होते। पण आता वाघ काहीही करू शकत नव्हता। गाय हळूहळू त्या चिखलात बुडू लागली। वाघ जवळ असूनही तिला पकडू शकत नव्हता। तोही हळूहळू चिखलात बुडू लागला। दोघेही जवळपास मानेपर्यंत चिखलात अडकले। दोघांनाही हालचाल करता येत नव्हती। गाय जवळ असूनही वाघ पकडू शकला नाही। काही वेळाने गायीने वाघाला विचारले, तुझा कोणी मालक आहे का? वाघ ओरडला आणि म्हणाला, मी जंगलाचा राजा आहे। माझा कोणी मालक नाही। मी स्वतः जंगलाचा मालक आहे। गाय म्हणाली, पण तुझ्या त्या शक्तीचा इथे काय उपयोग? वाघ म्हणाला, तूही अडकली आहेस आणि तुझाही मृत्यू जवळ आला आहे। तुझी ही अवस्था माझ्यासारखीच आहे। गाय हसत म्हणाली, अजिबात नाही। संध्याकाळी जेव्हा माझा मालक घरी येईल आणि मी तिथे सापडली नाही, तेव्हा तो मला शोधत इथे नक्कीच येईल आणि मला या चिखलातून बाहेर काढून त्याच्या घरी घेऊन जाईल। तुला कोण नेणार? काही वेळाने प्रत्यक्षात एक माणूस तिथे आला आणि त्याने गायीला चिखलातून बाहेर काढले आणि आपल्या घरी नेले। निघताना गाय आणि तिचा मालक दोघेही एकमेकांकडे कृतज्ञतेने पाहत होते। त्यांची इच्छा असूनही ते वाघाला चिखलातून बाहेर काढू शकत नव्हते, कारण त्यांच्या जीवाला धोका होता। इथे गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे। वाघ गर्विष्ठ मन आहे आणि मालक हे देवाचे प्रतीक आहे। चिखल हे जग आहे आणि हा संघर्ष जगण्याचा लढा आहे। कोणावर अवलंबून न राहणे चांगले, पण मीच सर्वस्व आहे, मला कुणाच्याही आधाराची गरज नाही, हा अहंकार आहे आणि इथूनच विनाशाची बीजे पेरली जातात। या जगात भगवंतापेक्षा मोठा कोणीही खरा हितचिंतक नाही, कारण तो आपले अनेक प्रकारे रक्षण करतो।